सलामीची जोडी मैदानात धनंजय व स्ट्राईकवर, दुसऱ्या बाजूने विनायक आणि गोलंदाजी मार्कवर अर्षद मातोंडकर उर्फ केन जो गोलंदाजी मार्कवर. चला पंचांकडनं इशारा आलाय, सामन्याला सुरुवात झाल्याचा इशारा येतोय. अर्षद मातोंडकर गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट आणि समोरनं यस सुपर किंग्स संघासाठी धनंजय वस स्ट्राईकच्या दिशेने सज्ज. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, पहिला चेंडू निर्धाव काउंटिंग होतोय अर्षद मातोंडकरच्या गोलंदाजीत. आणि यापूर्वी एक महत्त्वपूर्ण लढत आपण बघितली, जवळजवळ निसटता विजय म्हणावं लागेल, कारण त्या सामन्यात रन ऑर बॉल सिच्युएशन होती, तिथून मयूर गडेकरने कामगिरी केली आपल्या टीमसाठी. टप्पाचा चेंडू शॉर्ट पॉइंटला फिल्डर धाव घेण्याचा प्रयत्न होता, बॅकअप थोडासा नसल्यामुळे या ठिकाणी फेकी करण्यापासून रोखलंय आणि एक निर्धाव चेंडूची खेळ समाप्त होत आहे. सलग 2 निर्धाव चेंडू धनंजय वस मैदानात स्ट्राईकवर. 2 सीमारक्षक धनंजय वससाठी, एक फिल्डर जो ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनला, दुसऱ्या बाजूने एक फिल्डर जो डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला सीमारेषे नजदीक. या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात मिस टाइम फटका, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची परती करेल, एक धाव मैदानात आणि या एका धावेनिशी यस सुपर किंग टीमचं खातं ओपन होत आहे. धनंजय वस आपल्या बॅट बंद आपल्या वैयक्तिक धावफलकाचं देखील खातं ओपन करतोय. स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडूची नोंद. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि एक मात्र धाव जी धावफलकावर आपण पाहतोय. अर्षद मातोंडकर मोठं रनअप गोलंदाजीत, ऑफ ब्रेक लेग ब्रेक गोलंदाजी. फुल टॉस चेंडू, अल्टी पल्टीचा प्रयत्न, झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल सुटला जातोय मैदानात. झेल सुटल्यानंतर एक जीवनदान म्हणावं लागेल विनायकसाठी आणि एक धाव मैदानात या ठिकाणी पूर्ण केली गेली. धावफलक जो 2 धावांवर आपण पाहतोय. बहुधा निखिलच्या माध्यमातून या ठिकाणी झेल सुटला गेला, एक जीवनदान म्हणावं लागेल विनायकसाठी. आणि विनायक एक तगडा खेळाडू आहे, फलंदाजीत ताकद आहे विनायकच्या देखील. ओव्हर पिच चेंडू शॉर्ट पॉइंटला पुन्हा एकदा समीर झेल चेंडू खाली येतं, चेंडूला गॅदर करेल वेगाने जलद गतीने. एक धाव मैदानात पूर्ण झाली आहे आणि या एका धावेनिशी मैदानात पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय आणि बिनगडी बाद धावफलकावर 3 धावा. राजेंद्र उर्फ राजू दाभोलकर गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल आणि समोर धनंजय वस आणि विनायक ही जोडी आहे सलामीच्या भूमिकेत. विकेट किपिंगच्या भूमिकेत साहिल आरुलकर आहे, विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहतोय. लेग स्टिकवर खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा आणि अवांतर धावेनिशी, अतिरिक्त धावेनिशी सांघिक धावफलक जो 4 धावांवर आपण पाहतोय. यावेळी धनंजय वससाठी क्षेत्रव्यूह रचना, डीप स्क्वेअर लेग ला एक क्षेत्ररक्षक, ऑन साइडला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनला एक क्षेत्ररक्षक जो पॉवर प्लेच्या षटकात पाहतोय. टप्पाचा चेंडू ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक डीप वरनं चेंडूला बॅकअप देईल, एक धाव मैदानात पूर्ण आणि सचिन खलप चेंडूला बॅकअप देतोय, एक धाव पूर्ण झाली धावफलकात आणि धावफलक जो 5 धावांवर आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकावर 5 धावा. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय विनायकसाठी, क्षेत्रव्यूह रचना या ठिकाणी थोडीशी बदलली गेली. एक फिल्डर मिड विकेटला आणि दुसरा फिल्डर ऑफ साइडला वाईडिश लॉंग अप बाउंड्री लाईनला. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा लॉंग अप बाउंड्री लाईन वरनं क्षेत्ररक्षक भरती करेल विनायक, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय, थोडीशी फेकी उशिरा आणि 2 धाव मैदानात पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेनिशी धावफलक 7 धावांवर
आणि क्षेत्ररक्षण बऱ्यापैकी अतिशय सजवल्यानंतर पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षणाला साजेशी ही गोलंदाजी मैदानामध्ये राजू दाभोलकरच्या माध्यमातून. ओ यावेळी बहुधा या ठिकाणी पंचांकडे निश्चितच हलकीशी अपील. बॅटचं ते चुंबन घेतलं गेलं आणि तो आवाज सांगून जातोय. बॅटचं चुंबन घेतलं होतं मैदानात. विकेटचा पतंग झालाय. विनायक जो स्वस्तामध्ये एक जीवनदान मिळाल्यानंतर देखील 3 धाव बनवून जेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू मैदानात 7 नंबरची जर्सी विवेक कानोळकर. आणि विवेक उर्फ बकाडी म्हणजे विवेक या नावाने कमी आणि बकाडी या नावाने जास्तीत जास्त खेळाडूंच्या या ठिकाणी परिचित आहे. तर विवेक मैदानात स्ट्राईकवर आता मात्र सज्ज झाला. क्रिकेट त्याचबरोबर फुटबॉलचा एक अतिशय दर्जेदार खेळाडूंच्या यादीमध्ये विवेकचं नाव अतिशय अग्रस्थानी आहे. आणि फुटबॉलमध्ये ओव्हरसीज खेळाडूमध्ये देखील कित्येक स्पर्धा खेळला. यावेळी टप्पा पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली. फेकी या ठिकाणी विकेट किपरच्या दिशेने आणि जलद गतीने धाव पूर्ण झाली मैदानात. विवेक मैदानामध्ये खातं ओपन करतो या सिंगल धावेनेशी आणि धावफलक जो 8 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात. एक सिंगल धावांवर मैदानामध्ये भर दिला जातोय. आतापर्यंत विचार करता मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय मैदानात. स्वस्तामध्ये बाद झाला विनायक. त्यानंतर सलामीवीर धनंजय वस्त आता मात्र स्ट्राईकवर. आणि येणाऱ्या कालखंडात अतिशय तगडे खेळाडू ज्यामध्ये नितेश गडेकर असतील, अमीर गडेकर हे देखील फलंदाजीत मिडल ऑर्डर मधलं या ठिकाणी येणं बाकी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी सजावट. डीप स्क्वेअर लेगचा फील्ड शॉर्ट स्क्वेअर लेगला समोर मिड ऑन लेग क्षेत्ररक्षक आणि एक फिल्डर जो काव कॉर्नरला मिड विकेटच्या रिजन मध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगला सचिन कलबच्या बाजूने पंचांच्या बाजूने फटका खेळलाय. चेंडूचा प्रवास आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चौकार टोलवलेला आपण पाहतोय. धनंजय वस याच्या बॅट मधनं हा चौकार. चा खेळ उरलाय बाकी आणि धावफलक जो 12 धावांवर एक गडी बाद. पहिल्या चेंडूवर व्हाईट बॉल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल धाव बनवल्या गेल्या, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा सिंगल आणि त्यानंतर एका चौकाराची नोंद झाली. विश्लेषण या दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय. गोलंदाजीत राजेंद्र उर्फ राजू दाभोलकर आपल्या षटकाची समाप्ती करणारा चेंडू हाताळतोय. या सामन्यासाठी स्कोरिंग काउंटिंगच्या भूमिकेत धीरज पालियेकर स्कोरिंग काउंटिंगच्या भूमिकेत. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पॉइंटच्या दिशेने टॅप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाहीये. एका निर्धाव चेंडूची नोंद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि प्रति षटकामागे 6 धावांची धावगती राखत एका विकेटच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावर आपण पाहतोय. दोन पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ संपला. त्यानंतर पॉवर प्लेचा इशारा आणि निश्चितच दाडेश्वर षटक असेल. दाडेश्वर षटकात सगळे क्षेत्ररक्षक डिसाइड सर्कलच्या घेऱ्यामध्ये. फुल टॉस चेंडू मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. फेकी विकेट की गोलंदाजच्या दिशेने
आणि निश्चितच धावबादसाठी या ठिकाणी पंचांनी रेफर केलं, तिसऱ्या पंचांकडे धावबादच्या डिसिजनसाठी रेफर केलं जात आहे. आणि बघूया या ठिकाणी तुषार कडनं केलेली एक अप्रतिम दर्जाची फेकी. बघूया काय असतो निर्णय तिसऱ्या पंचांचा. नॉट आउट, नाबाद असल्याची घोषणा. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. एक धाव वेगाने जलद गतीने पूर्ण झाली आणि धावफलक एका धावेनिशी आपण पाहतोय. 13 धावांवर रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. हर्षद मातोंडकर केनने केलेले चेंडूचं कलेक्शन, जोवर चेंडूचा स्पर्श होईल यष्ट्यांना तेवढ्यात पॉपिंग क्रीज मध्ये मी म्हणेन की चेंडू हातातून निसटला होता केनच्या. ओ, यावेळी टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू आणि विकेटचा पतंग झालाय मैदानात. धनंजय वसचा विकेटचा पतंग. दुसरा हादरा बसलाय 13 धावांवर. दुसरा गडी बाद झालाय आणि या निराश मनाने एक चौकारानिशी खेळणारा सलामीवीर धनंजय वस्त बॅक टू द पॅव्हिलियन. कव्हर 13 धावा आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये 4 क्रमांक जर्सी मैदानामध्ये अमीर गडेकर. कालच्या दिवसात या मैदानावरती खेळताना तालुका लेवलच्या त्या स्पर्धेत 2 मेडल षटक हाताळण्याचा विक्रम आहे या खेळाडूच्या नावावर. आज खेळतोय यश सुपर किंग्स संघाच्या वतीने मैदानात आणि चौथ्या स्थानी फलंदाजी करण्यासाठी अमीर गडेकर, म्हणजे तोच अमीर गडेकर जो उद्याच्या रात्रीमध्ये देखील या मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल. आणि समोरनं बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. हर्षद मातोंडकर विपक्ष अमीर गडेकर. ओ, टप्पा पडल्यानंतर पहिल्यांदाच चेंडूने उसळी घेतली आहे. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरावला पुन्हा एकदा 13 धावांवर. कुठल्याही पद्धतीचं उत्तर नव्हतं अमीर गडेकरच्या या ठिकाणी फलंदाजीत. आणि समोरनं काय गोलंदाजीचा स्पेल. आतापर्यंत 4 धावा खर्च झाल्यात आणि एक बहुमूल्य सफलता हर्षदच्या गोलंदाजीत. ओ, यावेळी सुंदर चेंडू, एक खणखणीत प्रत्युत्तर दिलंय मैदानात. डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये बराच वेळ चेंडू हवेत होता. चेंडू मिळालाय स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय प्लॉट मध्ये डीप स्क्वेअर लेगला. डीपीएलचा दमदार षटकार. अल्टीपल्टीचा प्रयत्न, शॉट तडम्यातला झेलाद रूपांतर. अल्टीपल्टी ज्याला आत्मघातकी धाव, आत्मघातकी फटका असं संबोधलं जातं, तो फटका मैदानात अमीर गडेकरच्या बॅटमधनं आणि समोर सफलता प्राप्त झाली आहे गोलंदाजीत. हर्षद मातोंडकरच्या तिसरा विकेटचा पतंग. 19 धावांवर तिसरा आद्रा बसलाय. अमीर गडेकर बॅक टू द पॅव्हिलियन.
दोन बहुमूल्य सफलता आपल्या गोलंदाजीत प्राप्त करतोय आणि पॉवर प्लेचं षटक आहे मार्गस्थ. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू मिड ऑफच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतोय समीर. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि एक महत्वपूर्ण स्पेलची समाप्ती झाली. अर्षद मातोंडकर केन 2 षटकात 10 धावा खर्च करतोय आणि 2 महत्वपूर्ण सफलता आपल्या षटकात या ठिकाणी प्राप्त करतोय. इनिंग दरम्यान 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 गडी बाद 19 धावा धावफलकावर. अक्षय गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटकासाठी सज्ज झालाय. आघाडीची तीनही पॉवर प्लेची षटकं समाप्त झाली आहेत. मी म्हणेन की गोलंदाजीत या ठिकाणी धावा रोखून धरल्या गेल्या पॉवर प्लेच्या षटकात. स्ट्राईकवर आता मात्र विवेक. अक्षय कानोडकर गोलंदाजी मार्कवर चौथं षटक आहे. अकोटापदा चेंडू बेस्ट टाइम फटका. शॉर्ट फाईन लेगला साधा सोपा झेल मैदानामध्ये सोडला गेला. एक जीवनदान म्हणावं लागेल विवेकसाठी मैदानात जीवनदान आणि एका धावेनिश्चित धावपलक जो आता मात्र 20 धावांवर आपण पाहतोय. रेड लाईट मध्ये या ठिकाणी बरेचसे झेल सुटले जात आहेत. मी म्हणेन की या रात्रीचा रजनी क्रिकेटचा विचार करता 65-70 धावा 8 षटकांच्या सामन्यात दार्ग प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण फायटिंग टोटल असेल या सामन्यात. टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसळी घेणार चेंडू. पंच सर योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर व्हाईट बॉलचा इशारा दर्शवतात आणि व्हाईट बॉल निश्चित धावपलक जो 21 धावांवर आपण पाहतोय. 21 धावांवर धावपलक 3 गडी बाद झालेत आणि यानंतर देखील फलंदाजीत नितेश गडेकर येणं बाकी आहे. चौकार षटकारांची आतषबाजी असेल परंतु त्यापूर्वी मैदानात शंभूनाथ आणि दुसऱ्या बाजूने विवेक जो नॉन स्ट्रायकिंग एंडवर. धावा जमवण्यासाठी या ठिकाणी संघर्ष होतोय मैदानात. एक एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या माध्यमातून 17 क्रमांक जर्सी साहिल आरुलकर जो विकेट किपरच्या माध्यमात. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू कव्हरला थोडंसं फंबल होतो क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात. निखिलच्या माध्यमातून थोडंसं या ठिकाणी फंबल झालं. निखिल मैदानात एक धाव मैदानात शंभूनाथच्या बॅटमधून आणि धावपलक एका धावेनिशी 22 धावांवर आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह दाखवली जाते. काही प्रेक्षक जे या ठिकाणी मैदानावरती उपस्थित झाले त्याचबरोबर काही प्रेक्षक जे घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्यांचं देखील दार्ग प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून पुन्हा एकदा रजनी क्रिकेटमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर पिच चेंडू सन्मान दिला जातोय. डीप वरनं क्षेत्ररक्षक घेईल चेंडूची होईल परती. दुसरा धावेसाठी प्रयत्न फेकी नॉन स्ट्राईकच्या दिशेने आणि पंचांकडे अपील ताणून धरली जाते धावबादसाठी. त्यापूर्वी फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. 2 धावा सुरक्षितरित्या मैदानात पूर्ण केल्या गेल्या आणि या दुहेरी धावेनिश्चित धावपलक 24 धावांवर आपण पाहतोय. त्याचबरोबर फ्लड लाईटचे या ठिकाणी पुरस्कर्ते आहेत. एक सरपंच त्याचबरोबर पंच मेंबर सन्मान्य अनिकेतजी सालगावकर या ठिकाणी फ्लड लाईट स्पॉन्सर करतात या संपूर्ण स्पर्धेत. एक धाव मैदानात एका धावेनिशी मैदानात या ठिकाणी 4 ओव्हरचा खेळ संपलाय. इनिंग दरम्यान निम्म्या षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 25 धावा. आघाडीच्या 4 षटकात गोलंदाजांनी आपला वर्चस्व गाजवला मैदानात. नाममात्र 25 धावा खर्च केल्या गेल्या. 3 बहुमूल्य सफलता जे गोलंदाजीत प्राप्त केल्या गेल्या. येणाऱ्या कालखंडात अंतरिम 4 षटकांचा खेळ उरलाय बाकी आणि बघूया फलंदाजीत हात खोलले जातील का मैदानात आणि येणाऱ्या कालखंडात 360 नितेश गडेकर देखील येणं बाकी असेल.
गोईची फेणी आणि उराक या ठिकाणी एक सुंदर अशी धून आपल्या समोर सादर झाली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला एक मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न होता आणि बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाहीये. एका निर्धाव चेंडूची नोंद धावफलकात. धावफलक स्थिरवलाय 25 धावांवर. 2 क्रमांक जर्सी तुषार गोलंदाजी मार्कवर 5व्या षटकाची सुरुवात करेल. तुषार उर्फ भैया गोलंदाजीत आतापर्यंत आघाडीच्या 2 चेंडूमध्ये समोरनं विवेकला जखडून ठेवलं जात आहे. दोनही संघांचे आयकॉन आता मात्र मैदानात आहेत. एका बाजूने तुषार गोलंदाजीत आणि दुसऱ्या बाजूने शंभूनाथ जो नॉन स्ट्रायकिंग एंडवर. पुन्हा एकदा हाकूड टप्प्याचा चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता आणि शरीराचा वेध घेतोय. लेग बाईटचा इशारा. अतिरिक्त एक धाव सांघिक धावफलकात आणि एका धावेनिशी धावफलक जो आता मात्र आपण पाहतोय 26 धावांवर. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 2 संघातील आयकॉन खेळाडू आता मात्र आमने सामने भिडलेत. हे बॅटल आहे मैदानात या 2 संघांच्या दरम्यान. आखूड टप्प्याचा चेंडू बराच उंच होता. टप्पा पडल्यानंतर बरीच उसळी घेणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. त्याचबरोबर 1 ऑफ द ओव्हरचा देखील इशारा आणि अवांतर धावेनिशी 27 धावांवर धावफलक आपण पाहतोय. क्षेत्र रचना तब्बल डीप लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग ला क्षेत्ररक्षक, 30 यार्ड सर्कलच्या घेऱ्यामध्ये शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन आणि एक फिल्डर जो बहुधा शॉर्ट फाईन लेगला. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न. हलकीशी बॅटचं चुंबन घेतलं गेलं आणि या 2 खेळाडूंच्या बॅटल मध्ये मैदानात बाजी मारली आहे गोलंदाज तुषार उर्फ भैयाने आणि शंभूनाथला परतावं लागेल माघारी. 4 चेंडूवर नाममात्र 1 धाव या ठिकाणी बनवून मैदानाच्या बाहेर निराश मनाने, हताश मनाने 1च धाव बनवल्यानंतर या ठिकाणी नाराजी व्यक्त करत मैदानाच्या बाहेर जातोय शंभूनाथ आणि त्याची जागा घेण्यासाठी मिस्टर 360 नितेश गडेकर पावलांकित होतोय मैदानाच्या दिशेने. गडी बाद झाले 4. 27 धावांवर धावफलक आणि या मैदानाचा विचार करता मैदानाचा इतिहास जर बघितला तर या मैदानावरती निश्चितच मोठमोठी पारी खेळलेली आहे नितेश गडेकरने आपल्या बॅटमधून आणि त्याच पद्धतीची पारी या सामन्यात आपल्या टीमसाठी, यस सुपर किंग्स टीमसाठी या सामन्यात खेळणं अनिवार्य आहे. 4था गडी बाद झाला 27 धावांवर आणि यानंतर ती थोडीशी पार्टनरशिप देखील मैदानात या ठिकाणी बनणं हे अनिवार्य असेल. पंधरा 16 पावलांचं रनअप. स्ट्राईकवर मिस्टर 360 नितेश गडेकर. आल्या आल्या मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. एक मिसटाईम फटका बराच वेळ हवेत. सचिन खलब येतो स्क्रीनवर आणि नितेश गडेकर जो पहिल्या चेंडूवर जेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर. विकेटचा पतंग. 5 गडी बाद झालेत. जवळजवळ निम्मा संघ यस सुपर किंग संघ जो डगआउटच्या दिशेने परतलाय. 27 धावांवर 5वा आदरा बसलाय. डीजे दोन सफलता तुषारच्या गोलंदाजीत आपण बघितल्या. ऑन पॉसिबल हॅट्रिकचा चेंडू आणि समोर नितेश भाकर जो आता मात्र नवीन खेळाडू स्ट्राईकच्या दिशेने सज्ज असेल. नितेश भाकर स्ट्राईकवर. समोरनं तुषार राईट आर्म ओव्हर द विकेट. हॅट्रिकचा चेंडू असेल. समोर टॅप केला चेंडू. कव्हरला क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात फसतोय. दुसऱ्या प्रयत्नात चेंडूची उचल केली जाईल. 1 धाव मैदानात वेगाने जलद गतीने पूर्ण केली गेली आणि या एका धावेनिशी तुषारचं षटक समाप्त होत आहे. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावांवर धावफलक आपण पाहतोय. या अगोदरच्या सामन्यात 58 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो सामना
शेवटच्या 7व्या षटकापर्यंत या ठिकाणी सामना रंगला होता, परंतु या सामन्याचा विचार करता 5 षटकात 28 धावा फलंदाजीत. अजूनही विवेक आहे मैदानात, एक्सिलेट व्हावं लागेल, गिअर टाकावे लागेल या सुपर किंग संघातील खेळाडूंना. आणि धावा निश्चितच 55-60 धावा, 60 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. अंतरिम 3 षटकांचा खेळ उरलाय बाकी. आणि गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे 6वं षटक. राजेंद्र उर्फ राजू दाभोलकर गोलंदाजी मार्कवर. नितेश बागकरसाठी क्षेत्ररक्षणाची सजावट. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, एक फिल्डर लॉंग ऑन, ऑफ साइडला लॉंग ऑफ, एक फिल्डर कव्हर. समोर एक बऱ्यापैकी क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर त्या सजवलेल्या क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत राजू दाभोलकर या 6व्या षटकाची सुरुवात करेल. सन्मानजनक फटका शॉर्ट पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे हर्षद मातोंडकर येतो स्क्रीनवर. एक धाव आणि एका धावेनिशी आता मात्र सांघिक धावफलक जो आपण पाहतोय 29 धावांवर धावफलक. यानंतर तिसरी लढत असेल ती अयंग वॉरियर्स विपक्ष दाडेश्वर सेना. अयंग वॉरियर्स संघ मैदानामध्ये खेळतोय, म्हणजे याच संघांची पुन्हा एकदा लढत असेल ती आजच्या या रजनीमधील तिसरी लढत. ओव्हर पिच चेंडू अलंक कार्पेट. हर्षद मातोंडकर अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव मैदानामध्ये पुन्हा एकदा पूर्ण नितेशच्या बॅटमधून, विवेकच्या बॅटमधून. आणि सांघिक धावफलक या एका धावेनिशी पुढे सरसवलेला आपण पाहतो 30 धावांवर. इनिंगचा विचार करता संपूर्णपणे इनिंगमध्ये एक चौकार, एक षटकार, अन्यथा सिंगल डबल धावा. यावेळी रचनात्मक फटका, स्वतःसाठी जागा बनवली आहे. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. चौकार निघालाय मैदानात नितेशच्या बॅटमधून आणि या चौकारानिशी सांघिक धावफलक हा आपण पाहतोय 33 धावांवर, 34 धावांवर 5 गड्यांच्या मोबदल्यात. पुलर लेनचा चेंडू कव्हरला खाली क्षेत्ररक्षक पॉइंटचा फिल्डर कव्हर पर्यंत जातोय. अतिशय फास्ट आउटफील्ड. सलगचा दुसरा चौकार निघालाय नितेश बागकरच्या बॅट मधून आणि या चौकारानिशी धावफलक 38 धावांवर. निश्चितच या षटकात उल्लेख केला होता की ऍक्सिलेट व्हावं लागेल, गिअर टाकावं लागेल मैदानात फलंदाजांना आणि थोडंसं ऍक्सिलेटरवर पाय ठेवलाय. सलग 2 चौकार, चौकारानिशी 38 धावांवर धावफलक. दुसऱ्या बाजूने विवेकला देखील हात खोलावे लागतील. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न हा मैदानात करावा लागेल. राजू दाभोलकर या षटकात मागणं ठरतोय. पॉइंटला क्षेत्ररक्षक. हो टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलंय पॉइंटच्या रिजन मध्ये. अजून एक चौकार, सलगच्या 3 चेंडूमध्ये 3 चौकाराची नोंद आणि सांघिक धावफलक 42 धावांवर आपण पाहतोय. सेन्सिबल खेळी, बॅकफुटवर जाऊन सन्मानजनक फटका, एक धाव आणि धावफलक या एका धावेनिशी पुढे सरसावतोय. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम 2 षटक, 12 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि बघूया या 12 चेंडूमध्ये यानंतर किती धाव बनवल्या जातील. बाकी आणि धीरज, मी म्हणेन की यानंतर या 12 चेंडूमध्ये कमीत ते 20-25 धावा येणं गरजेचं आहे. ही फायटिंग टोटल असेल या मॅच मध्ये, कारण पुढच्या इनिंग मध्ये कालच्या दिवसातील गोल्डन आर्म अमीर गडेकर देखील असेल गोलंदाजीत. परत एकदा श्रीपाद क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतोय. काहीच खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना कव्हरच्या रिजन मध्ये. चौकार निश्चित सांघिक धावफलक आपण पाहतोय
तब्बल 43 47 धावांवर धावफलक आपण पाहतोय. देशबाकरच्या बॅट मधनं अजून एका चौकाराची नोंद. तब्बल 4 चौकाराने नटलेली खेळी करतोय स्ट्राईकच्या दिशेने नितेश बाकर. यावेळी रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. साहिल आरोलकर चेंडूची फेकी नॉन स्ट्राईकच्या दिशेने करेल. तेवढ्यात धाव या ठिकाणी पूर्ण झाली. एक धाव आणि सांघिक धावफलक तब्बल 48 धावांवर 5 गडी बाद. ओव्हरचा विचार करता 7वं षटक आहे मार्गस्थ. 48 धावांवर धावफलक. या अगोदरच्या सामन्यात 58 धावांचं ते टार्गेट आणि त्याचा यशस्वीरित्या पाठलाग केला गेला. परंतु या सामन्यात बघूया टार्गेट किती धावांचं असेल. यावेळी मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज तुषार उर्फ भैया येतो स्क्रीनवर आणि झेलाद रूपांतर. विवेक जो बराच वेळ मैदानामध्ये थांबला होता त्याच्या विकेटचा पतंग झालाय. मैदानात या ठिकाणी हादरा बसलाय. पतंग 48 धावा धावफलकावर. ओव्हरमधील अजूनही 3 चेंडूंचा खेळ उरलाय. बाकी 48 धावांवर 6वा गडी बाद. नवीन खेळाडू प्रसाद मैदानामध्ये आलाय. नितेश बाकर 20 धावांची एका बाजूने नाबाद खेळी. आल्याला मोठा फटका मिळवला. फटका डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरनं राजेंद्र दाभोलकर चेंडूची परती करेल. एक सिंगल धाव प्रसाद मैदानात आपलं खातं बंद करतोय आणि धावफलक एका धावेनिशी 49 धावांवर धावफलक. नितेश बाकर पुन्हा एकदा स्ट्राईकवर 4 चौकारांशी खेळतोय मैदानात. टप्पा पडल्यानंतर थोडस वळण घेणारा चेंडू. अजून एका निर्धाव चेंडूची नोंद. 7वं षटक आहे मार्गस्थ. आजच्या रजनीमध्ये धावा जमवणं थोडंसं कठीण होऊन बसलंय. परंतु दुपारच्या सत्रात काय धावांचं रतीब घातला गेला खेळाडूंकडनं. चौकार षटकारांची आतषबाजी. यावेळी मिड विकेट बाउंड्री लाईनला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला चेंडू हवाई फायर. नितेश बाकरच्या बॅट मधनं निघालाय षटकार आणि 6 धावेनिशी तब्बल 7व्या षटकाची झाली आहे समाप्ती. 6 धावेनिशी सांघिक धावफलक जो पुढे सरसावलाय. आपण 50शी पार केलेली बघतोय. 55 धावा धावफलकावर 6 गाड्यांच्या मोबदल्यात. समावेश आणि 26 धावांची तोडफोड विस्फोटक नाबाद खेळी आता मात्र मैदानामध्ये पाहतोय. मी म्हणेन की प्रसाद आहे स्ट्राईकवर. यस शेवटच्या षटकात या ठिकाणी एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या घेऱ्यामध्ये असेल. वेळेचं बंधन आहे आणि त्यामुळे एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला वाढवावं लागेल 30 सर्कलमध्ये. निखिल गोलंदाजी मार्कवर शॉर्ट थर्डमॅनला या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. यावेळी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. श्रीपादकडनं या ठिकाणी चेंडूला गॅदर केलं गेलं. अतिशय सुंदर फेकी. 3 धावा मैदानात पूर्ण केल्या गेल्या.
आणि या 3 धावे निश्चित धावफलक आता मात्र 58 धावांवर. प्रामुख्याने या ठिकाणी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे नितेश भाकर जो आता मात्र अंतरिम षटकासाठी स्ट्राईकच्या दिशेने असेल. टप्प्याचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पॉइंटला दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. अंतिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ अजूनही उरलाय बाकी. स्लॉक षटक आहे मार्गस्थ. 58 धावांपर्यंत मजल मारली. एका दुसरा मोठा फटका अपेक्षित आहे फलंदाजीत. यावेळी ऑन साइडला वळण दिलंय चेंडूला. डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक परती करेल. एकच धाव. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होणं अनिवार्य होतं. एकच धाव मैदानात पूर्ण केली गेली. 59 धावांवर धावफलक. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि निखिल जो गोलंदाजीत स्लॉक षटकात आपण पाहतोय 59 धावांवर धावफलक. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. स्ट्राईकवर प्रसाद हा स्ट्राईकला सज्ज झालाय. अतिशय वेगवान चेंडू समोरच्या दिशेने वळवले चेंडूला. लॉंगापोरनं क्षेत्ररक्षक फेकी करेल. एकच धाव. एका धावेवर समाधान आणि 60 धावांवर धावफलक. अंतिम षटक आहे प्रगती पथावर. कॉमेंट्री बॉक्स मधनं इनिंग ज्यावेळेस सुरू झाली निश्चितच फायटिंग टोटलचा अंदाज लावला होता. 65 ते 70 धावांपर्यंत मजल मारणं अनिवार्य होतं आणि 60 धावांपर्यंत मजल मारली जाते. अंतिम 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. ओव्हरपिच चेंडू मिसटाईम फटका. झेल खाली समीर येतोय आणि एक सुरेख झेल मैदानात टिपला गेला. विकेटचा पतंग एका क्रुशियल मोमेंटला मैदानामध्ये आल्यानंतर 13 चेंडूमध्ये 27 धावांची वादळी खेळी ज्यामध्ये 4 चौकार एका षटकाराचा समावेश. नितेश भाकरची खेळी समाप्त होत आहे आणि 60 धावांवर 7वा हादरा बसलाय मैदानात. शेवटचा चेंडू असेल इनिंग दरम्यान. सर्वेश नवीन खेळाडू मैदानात. लास्ट बॉल टू गो. 60 धावांवर 7 गडी बाद झालेत आणि गोलंदाजीत निखिल स्लॉक षटकात मी म्हणेन की 5 धावा खर्च करून एक सफलता. अतिशय बऱ्यापैकी गोलंदाजी म्हणावी लागेल या शेवटच्या षटकात. इनिंग दरम्यान नेमका शेवटचा चेंडू असेल बाकी. ओव्हरपिच चेंडू फॉलोथ्रोमध्ये चेंडूला गॅदर केलं जात आहे. दुसरा प्रयत्न चेंडूची झालेली पकड आणि यावेळी विकेट किपरच्या दिशेने फेकी. धावबाच्या रूपात माघारी परतावं लागेल सर्वेशला. शेवटच्या चेंडूवर 1 धाव. 61 धावा झाल्या धावफलकावर आणि निश्चितच 8व्या विकेटचा देखील पतंग झालाय. 8 ओव्हरचा खेळ संपलाय. 8 गडी बाद धावफलकावर. 61 धावा आणि मागच्या सामन्याचा विचार करता 58 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि तो सामना 7व्या षटकामध्ये विजय संपादन केला गेला. परंतु या सामन्यात ते 62 धावांचं लक्ष्य 8 षटकात कशार्थीने पार केलं जाईल. इनिंगचा लेखाजोखा फलंदाजीत सगळे फलंदाज सिंगल डिजिट धावा बनवतात परंतु प्रामुख्याने एक मात्र खेळाडू जो 13 चेंडूमध्ये 27 धावांची ती विस्फोटक खेळी नितेश भाकरच्या बॅटमधनं. बघूया 62 धावांचा कशार्थीने केला जाईल प्रतिकार. गोलंदाजीत असेल कालच्या दिवसातील गोल्डन नाम अमीर गडेकर असेल, त्याच्या साथीने नितेश गडेकर असेल मैदानात आणि कशा रीतीने रन चेसला या ठिकाणी सुरुवात होईल तत्पूर्वी एक सुमधुर अशी धून ऐकूया आपल्या समोर सादर केली जाते डीजेच्या माध्यमातून.
ना या ठिकाणी यश सुपर किंग्स वर्सेस अयंक वॉरियर्स क्रिकेट संघ या दोन्ही संघामध्ये प्रथम फलंदाजी या ठिकाणी करतोय तो म्हणजे यश सुपर किंग क्रिकेट संघ हा वैयक्तिक 8 षटकांमध्ये 8 गडी बाद 61 धावा 62 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवतोय आणि या 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होत आहेत या ठिकाणी ते म्हणजेच अयंक वॉरियर्स क्रिकेट संघ. पाहायचं या 62 धावांचा पाठलाग करताना मर्यादित 8 षटकं म्हणजेच 48 चेंडूंचा सामना या ठिकाणी करायचा आहे तो म्हणजेच अयंक वॉरियर्स क्रिकेट संघाच्या या फलंदाजांना. सलामीला आलेली जोडी ही मैदानामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. स्ट्राईकवर आहे तो म्हणजेच फलंदाज साहिल आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो म्हणजेच निखिल. पंच यांचा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. पाहायचं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक या मारा करण्यासाठी सज्ज होतोय. अमीर गडेकर सुरेख चेंडू शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू तेवढ्याच सुरेख पद्धतीने खेळून काढला जाते. गलीच्या दिशेने चेंडू जोपर्यंत जातोय एक धाव ही सहजरित्या बघता बघता दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. तर स्वतःचं 2 या धावेनं खातं खोलतोय आणि या ठिकाणी संघाचं खातं सुद्धा 2 या धावेनं खोलण्यात यशस्वी ठरतोय तो म्हणजेच साहिल हा सलामीला आलेला फलंदाज. धावसंख्या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर ही 2 धावा. वैयक्तिक पहिलंच षटकाचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजेच अमीर गडेकर हा गोलंदाज. सुरेख चेंडू थोडासा लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा हा चेंडू पंच आपले दोन्ही हात समांतर करतायत आणि या ठिकाणी हा चेंडू वाईड असल्याची घोषणा या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. धावफलकावर धावफलक 1 ने वाढतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 3 धावा ही बिनबाद 62 धावांचा पाठलाग करताना. या ठिकाणी शशिकांत कानोळकर यांनी या ठिकाणी या स्पर्धेसाठी हे या ठिकाणी वाईन क्राफ्टचे ओनर्स या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आम्ही आमच्या मंडळाकडून हार्दिक स्वागत करतोय. त्यांनी या ठिकाणी या स्पर्धेसाठी जे जर्सी प्रदान केलेले आहेत या जर्सी सर्व त्यांनी प्रदान केलेले आहेत. त्यांचं आम्ही आमच्या मंडळाकडून स्वागत करतोय. तर या ठिकाणी या चेंडूवरती थोडासा लेग ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता नक्कीच आणि हा चेंडू सरळ जातोय तो म्हणजेच पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिला गडी बाद होतोय. 1 गडी बाद. धावसंख्या ही या ठिकाणी 3 धावा. ठिकाणी अमीर या गोलंदाजाकडून आपल्याला पाहावयास मिळत आहे. डावकऱ्या हाताचा हा गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 2 धावा नक्की दिल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी गडी बाद करण्यात यशस्वी ठरतो. माफ करा वाईड चेंडूचा मारा केला होता. तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि या ठिकाणी आता मात्र या चेंडूवरती या ठिकाणी डॉट चेंडू जातोय म्हणजेच सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी अमीर याचं. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता या फलंदाजाचा. मिड विकेटच्या डोकीवरून मात्र चेंडू पूर्ण फसला जातोय. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही आहे. चेंडू जातोय सर्व एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय म्हणजेच हा चेंडू निर्धाव गणला जातोय या पहिल्या षटकातील. आतापर्यंत सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. अमीर सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू आणि बराचसा चेंडू बाहेरून जातोय. पंच आपले दोन्ही हात समांतर करतायत म्हणजेच वाईट घोषित केली जाते. या षटकातील ही दुसरी वाईट या ठिकाणी मारा करतोय तो म्हणजेच अमीर हा मात्र गोलंदाज. 2 धावेने या वाईटच्या स्वरूपात धावसंख्या पोहोचली आतापर्यंत. 1 गडी बाद 4 धावा. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा हा चेंडू पाहायचा आहे. पहिले 4ही चेंडू या ठिकाणी पहिल्या सर्व चेंडूंचा मारा हा या ठिकाणी अतिशय
धीम्या गतीने केला होता आणि आता मात्र या चेंडूवरती जोरदार याने मारा करतोय तो म्हणजेच आमिर. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन, 62 धावांचं पाठलाग करायचं आहे आणि या मर्यादित षटकामध्ये, या म्हणजेच पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखाद दुसरा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न हा मात्र पुरेपूर प्रयत्न करतायत हे दोन्ही फलंदाज. मात्र जखडून ठेवलंय ते म्हणजेच या गोलंदाजाने. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्या षटकाचा खेळ हा संपला जातोय. 8 षटकांचा हा सामना, 48 चेंडूंमध्ये 61 धावा जमवल्यात. 62 धावांचा पाठलाग करायचा आणि या 62 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिल्या षटकाचा मारा केला होता तो म्हणजेच आमिर गडेकर या गोलंदाजाने आपल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत अयंक वॉरियर्स क्रिकेट संघ 62 धावांचा पाठलाग करत असताना 1 गडी बाद, 4 धावा ही सांघिक. मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसऱ्या षटकाचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज तो म्हणजेच नितेश. पाहायचंय 62 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी सलामीला आलेला फलंदाज तो म्हणजेच या ठिकाणी अजूनही निखिल हा आपल्याला मैदानावर पाहावयास मिळतोय. पाहायचंय 62 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकांचा खेळ संपलाय. 1 गडी बाद, 4 धावा. निश्चितच मोठ्या फटक्यांची आवश्यकता ही आहे ती म्हणजेच अयंक वॉरियर्स क्रिकेट संघाच्या या फलंदाजांना. तर तेवढीच सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहावयास मिळते. अचूक टप्प्याचा मारा आणि याचाच परिणाम फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. निश्चितच हा चेंडू अतिशय सुरेख होता. चेंडूचा मारा या ठिकाणी अचूक टप्प्याचा केल्यामुळे फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून वंचित आणि सरळ चेंडू मिड ऑफच्या या ठिकाणी हातामध्ये जातोय आणि हा चेंडू निश्चितच जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता एस्टीनवर. हॅलो काय रे, सुरेख चेंडू, सुरेख फटका या ठिकाणी मिड ऑफच्या डोकीवरून टोलावला जातोय. या ठिकाणी सरळ सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी पहिलाच चौकार या ठिकाणी हासिल होतोय तो म्हणजेच अयंक वॉरियर्स क्रिकेट संघाला धावसंख्या झाली आहे ती 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. पहिला चौकार या ठिकाणी बॅटमधून येतोय तो म्हणजेच डावखुरी हाताचा फलंदाज निखिल या फलंदाजाकडून. सलामीला आलेला हा फलंदाज नक्कीच साहिल या फलंदाजाने थोडंसं नाराज केलंय आपल्याला. तोच अयंक वॉरियर्स क्रिकेट संघाच्या या फलंदाजाने मात्र निखिल हा फलंदाज सुरेख फलंदाजी करताना. दुसरा चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि या ठिकाणी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न हा मात्र पुरेपूर फसला जातोय. बॅटची कट घेऊन चेंडू बराच वेळ हवेमध्ये सरळ या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल टिपला जातोय आणि दुसरा गडी बाद होतोय. 2 गडी बाद, 8 धावा. आहे तो म्हणजेच अयंक वॉरियर्स क्रिकेट संघाला आणि या 62 धावांचा पाठलाग करत असताना अतिशय सुरेख अशी गोलंदाजी, अचूक टप्प्यावरचा मारा आणि याचाच परिणाम आतापर्यंत 2 गडी बाद या ठिकाणी 1 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. शॉर्टपे चेंडू थोडासा खाली राहतोय. राजू दाभोलकर हा मात्र नवीन फलंदाज. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी ती म्हणजेच राजू दाभोलकर या गोलंदाजाने. आता मात्र फलंदाजीमध्ये मोठी कामगिरी नक्कीच करावी लागेल. या ठिकाणी या 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 2 गडी बाद झाले ते म्हणजेच अयंक वॉरियर्स क्रिकेट संघाचे. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन, थोडासा ऑप्टिकच्या बाहेरून जाणारा हा चेंडू, अचूक टप्प्याचा मारा आणि याचाच परिणाम म्हणजेच राजू दाभोलकर यांनी निश्चितच
केला होता तो म्हणजेच कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा, मात्र बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. चेंडू जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव गणला जातोय हा चेंडू. अतिशय सुरेख असा चेंडू तेवढ्याच सुरेख पद्धतीने खेळला जातोय. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने चेंडू जोपर्यंत जातोय तोपर्यंत एक धाव. स्वतःचं खातं हे एका धावेने खोललं जातंय. राजू दाभोलकर यांचं 3 चेंडूंचा सामना केला आतापर्यंत. एक धाव ही एका धावेने खातं खोलतोय तो म्हणजे राजू दाभोलकर. तर सचिन हा वैयक्तिक आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना करतोय आणि एकही धाव या ठिकाणी म्हणजे अजूनही खातं खोलायचं आहे ते म्हणजेच सचिन या फलंदाजाला. 2 षटकांचा खेळ संपलाय म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपतो या इनिंगमध्ये आणि 6 षटकांचा खेळ शिल्लक म्हणजे 36 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 48 चेंडूंमध्ये 62 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 गडी बाद 9 धावा ही 2 षटकाच्या समाप्तीनंतर. यामध्ये अमीर गडेकर सुरेख गोलंदाजी 1 गडी बाद करतोय, 4 धावा खर्च करतोय. तर नितेश हा गोलंदाज 1 षटकामध्ये 1 गडी बाद करतोय आणि 5 धावा खर्च करतोय. पाहायचंय दुसऱ्या एंडने या ठिकाणी राजू दाभोलकर खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आता मात्र तो शंभूनाथ हा गोलंदाज. पाहायचंय या ठिकाणी आतापर्यंत 2 षटकांचा हा खेळ नक्कीच संपलाय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता ही आता भासेल. 36 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे फक्त या ठिकाणी आणि 62 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 36 चेंडू आणि 53 धावा असं विजयाचं समीकरण राहत आहे. सुरेख चेंडू, सुरेख असा फटका या ठिकाणी नक्कीच कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र थोडासा इनस्विंग मला वाटतं थोडासा आतमध्ये येतोय चेंडू आणि राजू दाभोलकर हे मात्र या ठिकाणी थोडेसे फसतायत. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न नक्की केला होता आणि स्वतःला आवरतायत आणि या ठिकाणी 1 धाव ही घेण्यात यशस्वी ठरतात. या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 10 धावा. 2 गडी बाद या ठिकाणी अयंक वॉरियर्स क्रिकेट संघ 62 धावांचा पाठलाग करत असताना सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहावयास मिळते. आतापर्यंत जोरदार हिट केलाय नक्कीच. मिड ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय चेंडूची फेक करतोय. 1 धाव खर्च केला जातोय या ठिकाणी. अतिशय सुरेख गोलंदाजी, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण याचाच परिणाम म्हणजेच मोठ्या फटक्यांपासून या ठिकाणी वंचित ठेवतायत ते म्हणजेच या ठिकाणी गोलंदाजी करत असताना यश सुपर किंग हा क्रिकेट संघाचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक. या ठिकाणी मेन रोडला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येताना ज्या रोडवर गाड्या लावल्या आहेत या ठिकाणी त्या गाड्या थोड्याशा बाजूला लावायच्या आहेत. पार्किंग एरियामध्ये लावायच्या आहेत जेणेकरून पुढे येण्यास बाकीच्या गाड्यांना अडथळा होऊ नये याची नोंद घ्यायची. शंभूनाथ सुरेख गोलंदाजी करतोय. आतापर्यंत आपल्या संघासाठी या ठिकाणी 1 धाव या ठिकाणी घेत आहेत सचिन. हा वैयक्तिक 2 ह्या धावसंख्येवर खेळतोय तर राजू दाभोलकर हे वैयक्तिक 3 या धावसंख्येवर 62 धावांचा पाठलाग करतोय. या ठिकाणी आतापर्यंत 2 षटक 4 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 13 धावा. अतिशय वेगवान चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शंभूनाथ यांचा. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून जातोय चेंडू आणि पंच आपले दोन्ही हात समांतर करतायत. या वाईटच्या स्वरूपात 1 धावफलक 1 ने वाढतोय. धावफलक होतोय तो म्हणजे 14 धावा. 2 गडी बाद अयंक वॉरियर्स क्रिकेट संघ. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पाहायचा. या ठिकाणी राजू दाभोलकर चेंडू सोडून देत आहेत. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. या ठिकाणी हा चांगला चेंडू असण्याचा निर्धाव या ठिकाणी देत आहे ते म्हणजेच पंच आणि
निर्धाव गणला जातोय चेंडू. या ठिकाणी या षटकातील 5वा चेंडू. थोडस रणप चुकला जातंय ते म्हणजे शंभूनाथ या गोलंदाजाचं आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पुरेपूर फसला जातोय. थोडासा लेग ब्रेक स्लोवर पद्धतीचा चेंडूचा मारा केला जातोय आणि पुरेपूर फसतायत राजू दाभोलकर. मिड विकेटच्या डोकीवरून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, मात्र या ठिकाणी हा चेंडू थोडासा लेग स्पिन होतोय आणि चेंडू जातोय विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपतोय, म्हणजेच 18 चेंडूंचा खेळ संपतोय आणि या 18 चेंडूंमध्ये धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 14 धावा. ही अयंग वॉरियर्स क्रिकेट संघाची 30 चेंडू 48 धावा असं विजयाचं समीकरण राहते. आता मात्र ते अयंग वॉरियर्स क्रिकेट संघासमोर. एकूण 62 धावांचं पाठलाग करतायत या ठिकाणी अयंग वॉरियर्स क्रिकेट संघ. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 गडी बाद 14 धावा 30 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 48 धावा असं समीकरण. मोठ्या फटक्यांची आवश्यकता नक्कीच भासतात या ठिकाणी ते म्हणजेच, आणि या 30 चेंडूंमध्ये मोठे फटके घेणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे ते या दोन्ही फलंदाजांना. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुरेपूर फसला जातोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहावयास मिळतोय. या ठिकाणी या फटक्यासाठी नक्कीच एक क्षेत्ररक्षक सजवला गेलाय, तो म्हणजेच सुरेख चेंडू. सुरेख असा फटका पाहायचा आहे. चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये जातोय चेंडू आणि ह्या ठिकाणी हा गडी बाद होतोय. 3रा गडी बाद होतोय अयंग वॉरियर्स क्रिकेट संघ. 62 धावांचा पाठलाग करत असताना 3 गडी बाद 14 धावा. आपण या सामन्यानंतर आपला सामना होणार आहे. आपण या ठिकाणी तयारीमध्ये राहायचं आहे सर्वांनी. विजयासाठी 62 धावांचं आव्हान आणि या 62 धावांचं पाठलाग करत असताना या ठिकाणी आतापर्यंत 3 षटक आणि 2 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या 3 गडी बाद 14 धावा. पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेट अशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू. अतिशय वेगवान चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, मात्र या ठिकाणी सरळ एसटींचा वेध घेतोय चेंडू. एसट्या उद्ध्वस्त करतोय आणि या ठिकाणी आता 4था गडी बाद होतोय, तो म्हणजे 14 या धावसंख्येवर अयंग वॉरियर्स क्रिकेट संघाचा फलंदाज हर्षद हा 0 या धावसंख्येवर बाद होताना दिसतोय. सत्तावीस चेंडू आणि 48 धावा असं
विजयाचं समीकरण राहते. म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी जवळजवळ 10.67 राहत आहे. पाहायचंय या ठिकाणी आता मात्र सज्ज होते गोलंदाजीसाठी, तो म्हणजेच नितेश गडेकर हा गोलंदाज. आतापर्यंत हॅट्रिकची संधी या ठिकाणी आता मात्र नितेश गडेकर या गोलंदाजासाठी आहे. पाहायचं या ठिकाणी सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, मात्र या ठिकाणी लेगस्टिकच्या थोडासा बाहेरून जातोय चेंडू. पंच मुन्ना दाभोलकर या ठिकाणी आपले दोन्ही हात समांतर करतात, म्हणजेच अवांतर अशी ही वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. विजयासाठी आता मात्र धावसंख्येत 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 15 धावा. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत 4 षटकांचा 3 षटका आणि 4 चेंडूंचा खेळ संपला आहे. अतिशय सुरेख अचूक टप्प्याचा मारा आणि याचाच परिणाम म्हणजेच अयंक वॉरियर्स क्रिकेट संघाच्या प्रत्येक फलंदाजांना रोखून ठेवलंय मोठ्या फटक्यांपासून, एकेरी दुहेरी धावांपासून. आणि याचाच परिणाम आतापर्यंत 4 गडी बाद झाले आहेत. 15 धावा या ठिकाणी अयंक वॉरियर्स क्रिकेट संघाचे 62 धावांचा पाठलाग करताना. शॉर्टपिच चेंडू, अतिशय सुरेख असा फटका, कव्हरच्या डोकीवरून चेंडू जातोय. पाहायचंय क्षेत्ररक्षक जोपर्यंत क्षेत्ररक्षणासाठी येतोय तोपर्यंत चेंडू सीमापार. 4 धावांसाठी दुसरा सर्वेश या फलंदाजाच्या बॅट मधून पाहायस मिळतोय. धावसंख्या वाढते. 4 गडी बाद, 19 धावा, 3 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपतोय. या ठिकाणी ते म्हणजेच अयंक वॉरियर्स क्रिकेट संघ 62 धावांचा पाठलाग करताना. अशाच मोठ्या फटक्यांची अत्यंत आवश्यकता आहे, ती म्हणजेच अयंक वॉरियर्स क्रिकेट संघाला. ॲडव्होकेट मुरारी परब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही आमच्या मंडळाकडून हार्दिक स्वागत करतोय. त्यांनी या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये स्थानबद्ध व्हायचं आहे. Hello. We have with us main sponsor for this tournament, Shri Aniket Sagavkar, ex-sarpanch and punch member, who have sponsored floodlights. Also the owner of Winecraft, Shashikant Kanolkar, who have sponsored the jersey. And also warm welcome to Advocate Murari Parab. धन्यवाद संदीप जी. या ठिकाणी एक बऱ्यापैकी समालोचन आपण एक शांत सुंदर गोड आवाज कॉमेंट्री बॉक्स मधनं ऐकलात. मैदानाच्या दिशेने वळूया. आघाडीच्या 4 षटकामध्ये प्रति षटकामागे 5 धावांची धावगती राखत 20 धावांवर आघाडीचे 4 तगडे खेळाडू बाद झाले. परंतु एका बाजूने राजेंद्र दाभोलकर आहेत मैदानात, एका बाजूने सर्वेश आहे. आणि बॉलिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा, दाडेश्वर ओव्हरचा इशारा. सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या घेऱ्यामध्ये. आकुटापद चेंडू ऑन साइडला टोलवण्याचा प्रयत्न. अमीर गडेकर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं षटक. पहिला चेंडू निर्धाव हाताळला जातोय. पाठलाग करायचा आहे मैदानात तब्बल 62 धावांचा. यानंतर देखील येणाऱ्या कालखंडात 3 षटक यानंतर येणं बाकी. समीकरण थोडंसं या ठिकाणी बदललं गेलं. राजेंद्र दाभोलकर पूर्णपणे जबाबदारी या सामन्यात. यावेळी सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स होत आहे. आघाडीच्या खेळाडूंचा विचार करता साहिल आरोलकर स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर निखिल, त्याचबरोबर सचिन कलप, अर्षद मातोंडकर, सर्वेश अशा पद्धतीचे तगडे खेळाडू या ठिकाणी. सर्वेश आहे मैदानात. तगडे खेळाडू बाद झाले. 4 गडी बाद झाले. आणि धावफलक जो या ठिकाणी थांबतोय 20 धावांवर या 5व्या षटका दरम्यान. अल्टीपल्टीचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि धावफलक ह्या एका धावेनिशी आपण पाहतोय. लेग बाईचा इशारा.
अतिरिक्त एक धाव मैदानात धावफलकावर. 21 धावांवर सांघिक धावफलक. 21 चेंडू आणि 41 धावा असं समीकरण आहे. 21 चेंडू आणि 41 धावा असं समीकरण. यानंतर अजूनही उरले बाकी. दाडेश्वर सेना संघाच्या कॅप्टनला विनंती असेल पुढचा आपला सामना लाईनअप मध्ये काही चेंजेस असतील तर आपण द्यायचे आहेत ऑर्गनायझर कमिटीकडे. फुल टॉस चेंडू मिड आपला क्षेत्ररक्षक बहुधा नितेश गडेकर. शंभूनाथ येतो स्क्रीनवर. दुसरा प्रयत्नात सुंदर क्षेत्ररक्षण. बऱ्यापैकी चेंडू थांबवलाय मैदानात आणि सांघिक धावफलकात या चेंडूवर 2 धावांची नोंद. धावफलक दोन धावांनिश्चित धावफलक आता मात्र पुढे सरसावला तब्बल 23 धावांवर. मिडॉपला शंभू या ठिकाणी पहिल्या प्रयत्नात फसला. त्यानंतर डीप लॉंग ऑफ वरनं दुसरा प्रयत्न चेंडूला थांबवलं मैदानात. फुल टॉस चेंडू मिड विकेटला चेंडू या ठिकाणी सजवलाय. वन बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन राजू दाभोलकरच्या बॅट मधनं निघालाय. चौकार, डीपीएलचा चौकार. नेमका फुलटॉस चेंडूवर मिड विकेटला टोलवलेला चौकार. अमीर गडेकरच्या विरोधात गोलंदाजीत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू नेमक्या त्याच दिशेने तोच फटका, झेरॉक्स कॉपीचा फटका मैदानात खेळलाय. बॅक टू बॅक 2 चौकार आणि या चौकारानिशी सांघिक धावफलक आता मात्र वधारलाय. 31 धावांवर धावफलक पोहोचलाय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि या ओव्हरचा विचार करता या षटकात 2 चौकार, 1 डबल, 1 लेग बाईट स्वरूपात धाव, 11 धावा या षटकात खर्च केल्या गेल्या. 5 ओव्हरचा खेळ संपला. 31 धावांवर धावफलक. पाठलाग हा 62 धावांचा करायचा आहे म्हणजे येणाऱ्या कालखंडात 18 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण असेल मैदानात अयंक वॉरियर्स संघासाठी. या मैदानावरती सुरू झालेल्या रणसंग्राम. एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू या मैदानावरती आपली ताकद सिद्ध केली आहे. गोलंदाजीत, फलंदाजीत, क्षेत्ररक्षणात. कालच्या दिवसात तालुका लेवलची क्रिकेट स्पर्धा ज्यामध्ये 4 संघ जे सेमीफायनल मध्ये झाले दाखल आणि आज दारगळ प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतो. 2 संघांनी या अगोदरच्या सत्रात आपलं स्थान निश्चित केलं ज्यामध्ये पहिलं स्थान सान्वी 11, दुसऱ्या स्थानी प्रतिका वॉरियर्स आणि या सत्रात 4 संघ ज्यापैकी यश सुपर किंग्स आणि अयंग वॉरियर्स संघ मैदानात आणि त्याचबरोबर अजून 2 संघ जे रामसेना विपक्ष दाडेश्वर सेना हे 4 तगडे संघ जे या सत्रात आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर विवेक सज्ज होतोय या 6व्या षटकासाठी गोलंदाजीत. राईट अम ओव्हर द विकेट. पुलर लेनचा चेंडू ऑन साइडला बैठक फटका. डीप लॉंग लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक करेल चेंडूची परती. एकच धाव आणि विकेट कीपर मिस्टर 360 नितेश गडेकर. काय गोलंदाजीचा स्पेल आपण बघितला नितेश गडेकरच्या. 2 षटकांच्या स्पेलमध्ये या ठिकाणी 11 धावा आणि 3 प्रामुख्याने ते महत्वपूर्ण विकेट होते नितेश गडेकरच्या गोलंदाजीत. धावफलक 32 धावांवर 4 गडी बाद. 6वं षटक आहे मार्गस्थ आणि स्ट्राईकवर राजू दाभोलकर. 10 चेंडूवर 13 धावांची नाबाद खेळी. ओव्हरपिच चेंडू मिडॉनच्या डोक्यावरनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू आउट ऑफ द पार्क. डीपीएलचा तगडा षटकार निघालाय राजू दाभोलकरच्या बॅटमधून.
गोलंदाजीत ओव्हर पिच चेंडूवर काय सुंदर फटका सजवला होता लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. षटकार आणि धावफलक जो 38 धावांवर आपण पाहतोय. यावेळी सुंदर चेंडू वापसी करून देणारा चेंडू पॉइंटच्या रिजन मध्ये फटका खेळलाय. डीप ओव्हरनं क्षेत्ररक्षक शंभूनाथ अतिशय वेगवान फेकी विकेट किपरच्या दिशेने एक सिंगल धाव पुन्हा एकदा पूर्ण केली आणि धावफलक या एका धावेने 139 धावांवर. आघाडीचे तगडे 4 खेळाडू तंबूच्या दिशेने माघारी परतले, परंतु यावेळी मात्र मैदानात थोडीशी पार्टनरशिप आणि राजू दाभोळकरला मैदानात थांबवणं अनिवार्य आहे. अयंक वॉरियर्स टीमसाठी संपूर्णपणे जबाबदारी आहे राजू दाभोळकरच्या खांदी. ओव्हर पिच चेंडू समोरच्या दिशेने मिडॉनच्या दिशेने फटका खेळलाय. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरनं क्षेत्ररक्षक परती करेल. एक धाव पुन्हा एकदा फलंदाज सर्वेशच्या बॅटमधनं आणि सांघिक धावफलक जो 40 धावांवर. सर्वेश मेमन की चांगली फलंदाजी मैदानात. एका बाजूने राजू दाभोळकर हल्ला बॉल करतोय आणि त्याला साथ देताना सर्वेश ती मैदानात अँकर रोलची भूमिका बजावतोय. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खाली क्षेत्रात फटका खेळलाय. साइड स्क्रीनच्या बाजूला फटका चौकारासाठी निघालाय राजू दाभोळकरच्या बॅटमधून. मैदानात यावेळी हल्लाबोल फलंदाजी करतोय राजू दाभोळकर आणि एकच वादा राजू दादा अशी धून देखील राजू दाभोळकर साठी वाजवली गेली. 13 चेंडूमध्ये नाबाद 24 धावांची खेळी. समीकरण बदललंय. यावेळी मिस टाइम फटका खाली क्षेत्रात चेंडू विसावला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि एकच धाव या चेंडूवर. एका धावावर मानावं लागेल समाधान आणि चांगला बॅकअप म्हणावं लागेल. या एका धावेनिशी मैदानात 6 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावांवर धावफलक 4 गडी बाद. 62 धावांना प्रतिकार करताना अयंक वॉरियर्स संघ उरले 2 षटक 12 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि विजयासाठी 12 चेंडूमध्ये 17 धाव बनवायचे आहेत अयंक वॉरियर्स संघाला मैदानात. गोलंदाजी मार्कवर शंभूनाथ सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं, संघातर्फे 7वं आणि महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ब्लॉक मध्ये चेंडू मिनी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. फॉलोथ्रो मध्ये अतिशय सुंदररित्या चेंडूला थांबवलंय आणि एका निर्धाव चेंडूची 2 धावफलकात. या अगोदरच्या सामन्यात 58 धावांचं टार्गेट. धावांचा पाठलाग करताना 7व्या षटकात सामना फिनिश केला. धावांचा पाठलाग केला गेला, परंतु या सामन्यात 62 धावांचं होतं टार्गेट. आघाडीचे 4 तगडे खंदे खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत, परंतु यावेळी ही 5व्या विकेटसाठी भागीदारी. यावेळी फसवा चेंडू होता. मिस टाइम फटका मिड विकेटला आणि झेलखाली क्षेत्ररक्षक. अतिशय सुंदर झेल. बहुधा धनंजय तो स्क्रीनवर आणि झेलात रूपांतर झालंय. राजू दाभोळकरची ती विस्फोटक खेळी संघ अडचणीत सापडल्यानंतर ती विस्फोटक तोडफोड खेळी मैदानामध्ये होती ती संपुष्टात येत आहे. 16 चेंडू मध्ये 25 धावा, 3 चौकार आणि एकाच षटकाराचा आहे समावेश. 5व्या विकेटचा झालाय पतंग आणि सांघिक धावफलक 45 धावा. स्ट्राईकला सज्ज झालाय. नॉन स्ट्राईक वर सर्वेश, नॉन स्ट्राईक वर समीर. शंभूनाथ गोलंदाजीत सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिल्यांदाच बॅट खोलली. निर्धाव चेंडूची खेळी झाली समाप्त. समीकरण आहे मैदानात जे बनलंय 9 चेंडू आणि 17 धावा. थोडंसं समीकरण या ठिकाणी अतिशय तगडं झालंय. मॅच बहुधा ऑन झाली आहे मैदानात.
कारण 5 तगडे खेळाडू जे डगआउटचे शिकार बनलेत, इथून कामगिरी करावी लागेल मैदानात. एका बाजूने आलेला नवीन खेळाडू समीर असेल आणि त्याच्या साथीने खेळताना 11 क्रमांक जर्सी सर्वेश. फुल टॉस चेंडू, दिशा दाखवली फटक्याला, डीप स्क्वेअर लेगला, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी. चौकारासाठी फटका निघालाय आणि या 4 धावांची धावपळ 49 धावांवर. समीरच्या बॅटमधनं निघालेला चौकार मिसफील्डच्या जोरावर का होईना धावा जमवल्या जातात मैदानामध्ये अयंक वॉरियर्स टीमसाठी. यावेळी फसवा चेंडू, शंभूनाथच्या गोलंदाजी, धावबादसाठी संधी नॉन स्ट्राईकवर. अतिशय वेगवान फेकी, परंतु धाव या ठिकाणी जलद गतीने पूर्ण झाली आणि या एका धावेनिशी धावफलक 50 धावांवर या ठिकाणी आपण पाहतोय. 50 धावांवर धावफलक आपण पाहतोय. 62 धावांच्या प्रत्युत्तरा दाखल. 7 चेंडूंचा खेळ उरलाय. 7 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. 7-12 हे समीकरण आपण पाहतोय धावफलकावर. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने खाली क्षेत्रात फटका, आउट ऑफ द पार्क. 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून जी मोठी अवैध भिंत होती त्याच्या मधून फटका खेळलाय. षटकार आणि 6 धावेनिशी अब तक 56 धावा धावफलकावर झाल्यात. शेवटचे 6 चेंडू उरलेत शिल्लक आणि बनवायचे आहेत. 6 चेंडू मध्ये 6 धावा अयंक वॉरियर्स टीम साठी हे समीकरण असेल. 6 चेंडू आणि 6 धावा. सहा चेंडूमध्ये 6 धावा हे समीकरण. विनायक गोलंदाजी मार्कवर अंतरिम षटकासाठी सज्ज झाला. 6 चेंडू 6 धावा हे समीकरण. शेवटच्या क्षणी मैदानात मॅच ऑन झाली आहे. खऱ्या अर्थानं दाद द्यावी लागेल ती सर्वेशला. एका महत्वाच्या क्षणी जो मोठा फटका अपेक्षित होता, ज्याची अपेक्षा केली जात होती डगआउटमधनं, तो मैदानात मोठा फटका सर्वेशच्या बॅटमधनं टोलवला गेला. समीर आता मात्र स्ट्राईकच्या दिशेने असेल. गोलंदाजीत विनायक 6 चेंडूमध्ये 6 धावा या ठिकाणी वाचवतोय का, की दुसऱ्या बाजूने ही जोडी मैदानामध्ये यशस्वीरित्या बनवेल का. अतिशय खराब चेंडू. चेंडूने शरीराचा वेध घेतलाय. विनायक फेकी करण्यापासून थांबवतोय. एकच धाव मैदानात आणि लेग बाईकचा इशारा. अतिरिक्तच्या रूपात का होईना ती धाव मैदानामध्ये बनली गेली आणि धावफलक हे एका धावेनिशी आपण पाहतोय 57 धावांवर. 5 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण. चला धाडेश्वर सेना, आपण पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे. आपला सामना होतोय तो निश्चितच अयंक वॉरियर्स संघाबरोबर. पुढची लढत आजच्या रजनीमधील ती 3री लढत असेल. 5 चेंडू 5 धावा समीकरण. विनायक 18 क्रमांक जर्सी आहे गोलंदाजीत. अल्टीपल्टीचा अतिशय खराब चेंडू होता आणि त्याला अतिशय कणखर प्रत्युत्तर दिलंय. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनला 4 धावांसाठी फटका खेळला सर्वेशच्या बॅटमधून. आता मात्र समीकरण आहे ते मैदानात बदललं गेलं. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धावेची गरज आहे. स्कोर लेवल झालाय. फक्त 1 धाव यानंतर आपल्याला विजयासाठी बनवायची आहे अयंक वॉरियर्स क्रिकेट संघाला. आघाडीचे तगडे खेळाडू बाद झाले. हर्षद मातोंडकर असतील, सचिन खलप, साहिल आरोलकर असतील, तगडे खेळाडू स्वस्तामध्ये निराशेने मागे परतले. परंतु त्यानंतर कामगिरी केली ती राजू दाभोलकर आणि त्याच्या साथीने सर्वेश, जो आता मात्र नाबाद खेळी करतोय मैदानात. 4 चेंडूमध्ये 1 धाव. जाता जाता आक्रमक डाचं क्षेत्ररक्षण सजवलंय. ही 1 धाव वाचवण्यासाठी ते अथक परिश्रम मैदानात अथक प्रयत्न करताना दिसतात क्षेत्ररक्षणात संघ. आणि विनायक 4 चेंडूमध्ये 1 धावेची गरज असताना गोलंदाजीत. चांगली सेन्सिबल खेळी मैदानात फेकी होत आहे. तेवढ्यात बेल्स ब्लिंक झाल्यात, परंतु त्या अगोदर धाव पूर्ण झाली आहे आणि ही 1 धाव विजयी धाव मैदानात आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या 1 धावेनिशी
अयंक वॉरियर क्रिकेट संघ जो स्पर्धेच्या माध्यमातून आपला पहिला विजयश्री संपादन करतोय. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता पहिल्या इनिंग मध्ये नितेश बागकर वादळी खेळी 13 चेंडूमध्ये 27 धावा. एक मात्र असा खेळाडू जो डबल डिजिट मध्ये धावा बनवतोय. त्याचबरोबर